जय जय रघुवीर समर्थ। दशक तिसरा, स्वगुण परीक्षा, समास 10वा, वैराग्य निरूपण। श्रीराम समर्थ। संसार म्हणजे महापूर, माझी जडसरे अपार, डंकू धावती विखार काळ सर्प। समर्थ म्हणतात, विषारी महासर्प व असंख्य जडचर संसार रूप महापुरात असतात। ते काळ सर्प संसारिकांना चावण्यासाठी त्यांच्या मागे लागतात। आशा ममता देही बेडी, सुसरी करिता ती तळातोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी घालिती। अवास्तव आशा व माझे माझे हा हव्यास जीवनाला बंधनात टाकतो। या बंधन रूप सुसरी त्याचे लचके तोडून अनेक प्रकारे दुःख देतात। अहंकार नखरे उडविले, नेऊनी पाताळी बुडविले, तेथून या सोडविले न वचे प्राणी। अहंकार रूप मगर जीवाला अविद्येच्या तळापर्यंत नेऊन बुडविते, तेथून त्याची कुणीच सुटका करू शकत नाही। काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर ओहटेना, भुली पडिली। कामाने घातलेला वडखा सुटत नाही, दुसऱ्यांचा तिरस्कार करण्याची सवय जात नाही, मस्तवालपणा व मत्सर जराही कमी होत नाही, अशी अविद्येने जीवावर मोठी मोहिनी घातली आहे। वासनाधामिनी पडिली गडा, घालून वेड्डाडे वमी गरडा, जिव्हा लाडी वेडोवेडा भयानक। वासना रूप धामिनी गड्यात पडून भक्कम वेटोडे घालते व संकल्पाचे गरळ ओकत राहते। त्या वासना पूर्ण होण्यासाठी तिची लवलवणारी भयंकर जीव बाहेर काढत राहते। माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी फुंजे कडाभिमाने, मी प्रपंच तडीला नेणार। अशा अविचाराचे ओझे डोक्यावर घेऊन माणूस माझे माझे ह्या भ्रमात राहतो। प्रपंच बुडण्याची वेळ आली तरी कुळाच्या अभिमानामुळे तो सोडत नाही। पडिले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमाना चोरे, आले अहंताचे काविरे भूता बाधा। संग भ्रांती, विकार भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती व भेद भ्रांतीमुळे मनात अंधार पसरला। देह, कूड, बुद्धी, संपत्ती इत्यादींच्या अभिमानारूप चोराने मोक्ष संपत्ती लुटून नेली। मीच्या अभिमानामुळे भूताने झपाटल्याप्रमाणे वागू लागतो। बहुतेक आवर्ती पडिले, प्राणी वाहताची गेले, जेही भगवंतांशी भोबाइले, भावार्थ बडे। देव आपण घालूनी उडी, तयासी नेले पैलथडी, येरते अभाविके बापुडी, वाहतची गेली। बहुतेक सर्वजण माया नदीच्या जबर प्रवाहाच्या धारे वाहून गेले, परंतु ज्यांनी अत्यंत श्रद्धेने भगवंतांचा आर्ततेने धावा केला, त्यांना देवाने स्वतः उडी घालून प्रवाहाच्या पलीकडे नेले। इतर सर्व अश्रद्ध त्या प्रवाहाबरोबर अनिवार्यपणे वाहत गेले। भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखो न भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षितसे। देवाच्या अस्तित्वावर प्रेमाने श्रद्धा ठेवणारे देवाला फार आवडतात। त्या श्रद्धेनेच प्रसन्न होऊन तो भगवंतांचे संकटकाळी रक्षण करतो। जयास भगवंत आवडे, तयाचे देवाशी साकडे, संसार दुःख सकड उडे निज दासाचे। ज्यांचे देवावर अत्यंत प्रेम असते, त्याचा देवाला विचार करणे भाग पडते। देवाचे दास्य करणाऱ्याला संसाराचे दुःख अनुभवाला येत नाही। संसारातील प्रतिकूल घटनांसंबंधी त्याची प्रतिक्रिया
दुःख रूप नसते. जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे, धन्यतेची दैवांचे भाविक जन. जे ईश्वराचे दास बनून राहतात त्यांना आत्मसुखाचे वैभव अनुभवाला येते. असे सुदैवी भाविक धन्य होत. जैसा भाव जयापाशी तैसा देव तयापाशी. जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा. देवासंबंधी जसा भाव धरावा तसा देव प्रतिसाद देतो. तो सर्वांचे सर्व अंतरंग सहजतेने सर्वदा जाणतो. जरी भाव असिला माईक तरी देव होय महाठक. नवल तयांचे कौतुक जशास तैसा. भाव जर फसवा असेल तर देवाकडून ठकाला महाठक असा प्रतिसाद मिळतो. जशास तसे वागण्याचे त्याचे कौशल्य खरोखर आश्चर्यकारक आहे. जैसे भयाचे भजन तैसेची दे समाधान. भाव होता किंचित शून्य आपणही दुरावे. ज्या प्रमाणात भक्तीला पूर्णता येते त्या प्रमाणात तो भक्तांना समाधान देतो. तिच्यात किंचित उणेपणा येताच समाधान सुख देवही दुरावतो. दर्पणी प्रतिबिंब दिसे जशास तैसे भासे. तयाचे सुख असे आपणाच पासी. आरशात जे आपले प्रतिबिंब दिसते ते कसे दिसावे ते आपल्यात वरूनच ठरते. जसे आपण तसे ते. जसे आपण करावे तैसेची तेने व्हावे. जरी डोळे पुसूनी पहावे तरी तेही टवकारे. जी कृती आपण करतो तीच ते करते. आपण डोळे मोठे केले तरी तर ते डोळे वटारून पाहते. भ्रुकुटीस घालून मिठी पाहता कोठे तेही उठी. आपण हास्य करिता पोटी तेही आनंदे. वोवाळ्या वाकड्या करून पाहिले तर प्रतिबिंबही आपल्याकडे क्रोधाने पाहते. आपण मनापासून हसलो तर तेही सुखावते. जैसा भाव प्रतिबिंबला तयाचाची देव. जो जैसे भजे त्याला तैसाची ओढे. अंतकरणात जो भाव प्रतिबिंबित होतो त्याचाच जणू देव बनतो. जो ज्या भावाने त्याला भजतो तो त्याला तसाच प्रतिसाद देतो. भावे परमार्थाची या वाटा. वाहती भक्तीची या पेंठा. भरला मोक्षाचा चोहाटा सज्जन संगे. परमार्थ मार्गाच्या वाटचालीत भक्तीच्या बाजारपेठा लागतात. संत संगतीत जणू भक्तीच्या केंद्रांवर सर्वच गर्दी झालेली असते. भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले. भावार्थ बडे उद्धरिले पूर्वज तेही. जे भावबळाने भगवंतांची भक्ती करतात ते त्यांच्या ईश्वर रूपात पावन होतात. एवढेच नव्हे तर ते त्यांच्या भावबळाने पूर्वजांनाही तारून नेतात. आपण स्वय तरले जनासही उपेगा आले. कीर्ती श्रवणे आले अभक्त भावार्थी. ते स्वतः तर तरतातच पण इतरांनाही त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळते. त्यांची अशी कीर्ती ऐकून जे अभक्त असतात तेही भक्ती मार्गाला लागतात. धन्यतयाची जननी. जे लागले हरिभजनी तेहीच एक जन्म जनी सार्थक केला. जे हरीचे भक्त झाले त्यांची आई खरोखर धन्य होय. त्यांनीच खरोखर मनुष्य जन्म सार्थकी लावलेला असतो. तयांची वर्णू काय थोरी. जयाचा भगवंत कैवारी. कासे लावून उतरी पार दुःखांचा. ज्यांच्या बाजूने प्रत्यक्ष भगवंत उभा राहतो व स्वतः हात धरून त्याचा सुखरूप त्यांना दुःख रूप संसारापलीकडे नेऊन सोडतो त्याचे महात्म्य काय वर्णावे. बहुता जन्मांचे शेवटी जेने चुके अटाटी. तो हा नरदेव भेटी करी भगवंती. लक्षवधी जन्म घेतल्यानंतर मृत्यू जन्माची प्राप्ती झाल्यावर भगवंतांचे यथार्थ दर्शन होऊन जन्म मरणांच्या चक्रांचे छळ थांबतात. म्हणून धन्य ते भाविक जन जेही जोडिले हरी निधान.
अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले, म्हणून अनंत जन्मांचे शुद्ध पुण्य फळाला येऊन ज्यांनी हरिरूप धन जोडले ते भक्त धन्य होत. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अपूर्णिया लुटी आनंदाची करावी. माणसाचे आयुष्य हे भजन रूप रत्नांनी भरलेल्या पेटीप्रमाणे आहे. ती सर्व भगवंतांना अर्पण करून मी ब्रह्म आहे असा अनुभव घेऊन त्याचा आनंद भोगावा. हरिभक्त वैभवे कनिष्ठ, परी तो ब्रह्मादिका वरिष्ठ, सदा सर्वदा संतुष्ट, नैराश बोधे. हरिभक्त लौकिक वैभवाने कमी असू शकेल, तरी तो वैराग्य संपन्न असल्याने, तृप्त व संतुष्ट असल्यामुळे ब्रह्मदेवादी देवांहून श्रेष्ठ असतो. धरून ईश्वराची कास, केली संसाराची नैराश, तया भगवंता जगदीश सहाय्य सांभाळी. ज्यांनी भगवंताला सर्व भावाने शरण जाऊन संसारासंबंधी अनासक्ती साधलेली असते, त्यांचा प्रपंच व परमार्थ भगवंत सांभाळतो. जया संसाराचे दुःख विवेके वाटे परमसुख, संसार सुखाचे पडत मूर्ख, लोधोनी पडती. संसार दुःखमय असला तरी ज्याला आत्मनाम विवेक साधला आहे, त्याला तो सुखरूपच वाटतो. अवघाची संसार सुखाचा करीन तुका. केवळ शाब्दिक विवेक असेल तर संसारात जे थोडे सुख मिळते त्यानेच तो अडकून पडतो. जयाचा ईश्वरी जिव्हाळा, ते भोगिती स्वानंद सोहळा. जयांचा जना वेगळा, ठेवा अक्षय. जे ईश्वर प्रेमात रंगून जातात ते अवीट व अखंड आत्मनंदात रममाण होतात. सामान्यांना मिळणाऱ्या विषयानंदापेक्षा आत्मानंद फारच वेगळा असतो. ते अक्ष्य सुखे सुखावले, संसार दुःखे विसरले, विषय रंगी ओरंगले श्रीरंग रंगी. त्यांनी विषय सुखाकडे पाठ फिरवून श्रीरंगांच्या प्रेमरंगात स्वतःला भिजविलेले असते. त्यामुळे संसार दुःखांना विसरून ते न संपणारे आत्मसुख भोगतात. तयास फावली नरदेह पेटी, केली ईश्वरेसी साठी. येरे अभाविके करंटी, नरदेह गेला. त्यांना मिळालेला मनुष्य जन्म सार्थकी लागला, कारण त्यांनी जन्मभर जीवनात ईश्वर साठवला. इतर भक्तिशून्य असलेली करंटे तो जन्म फुकट घालवला. आवचटे निदान जोडले, ते कवडीच्या बदल नेले, तैसे आयुष्य निघून गेले अभाविकांचे. दैवबळाने अचानक अतिमौल्यवान रक्त सापडावे व अभागीपणामुळे नंतर ते कवडीच्या मोबदल्यात देऊन टाकावे. तसे अभक्तांचे आयुष्य फुकट जाते. बहुत तपांचा सांठा, तेने लाधला परीस गोठा, परी तो ठाईचा करंटा भोगूच नये. फार मोठ्या तपश्चर्येनंतर परीस लाभावा, पण त्याचा उपयोग माहीत नसलेला जन्मजात करंटा दारिद्रीच असतो. तैसा संसारास आला, माया जाडी गुंढाळला, अति एकलाची गेला हात झाडूनी. त्याप्रमाणे माणसाचा देह घेऊन जन्माला आला खरा, पण मायेच्या जाळ्यात फसल्याने जे जे कमविलेले असते ते सर्व मरताना येथेच सोडून एकटाच आला तसा परत जातो. या नरदेहाचे निसंगती, बहुत पावले उत्तम गती, एके बापुडी यातायाती वरपडी झाली. या नरदेहाच्या प्राप्तीनंतर बरेच लोक मुक्त झाले, पण इतर बिचाऱ्यांवर जन्म मरणाच्या चक्राने मात केली. या नरदेहाचे लाग वेगे, सार्थक करावे संत संगे, नीच योनी दुःख मागे बहुत भोगिली. होऊन गेलेल्या लक्षावधी जन्मात कुत्री मांजरांच्या शरीरात मिळणारी अपार दुःखे भोगली. आता नरदेह मिळाल्यावर मात्र संत संगतीत त्याचे
त्वरेने सार्थक करावे. कोण समयो येईल कैसा, याचा न कळे की भरवसा. जैसे पक्षी दाही दिशा उडून जाती. एक ठिकाणी बसलेल्या पक्ष्यांच्या थव्यातील पक्षी अचानक दाही दिशांना उडून जातात. त्याप्रमाणे केव्हा कशी वेळ येईल ते सांगता येत नाहीत. कशाचाच भरवसा धरू नये. तैसे वैभव हे सकळ, कोण जाणे कैसी वेळ. पुत्र कुडद्राती सकळ विघडून जाती. त्याप्रमाणे कितीही वैभव असले तरी प्रतिकूल वेळ सांगून येत नाही. पुत्र पती पत्नी यांचा अचानक वियोग होतो. पहिली घडी नव्हे आपुली, वयसा तरी निघून गेली. देह पडताच ठेविली आहे तीच योनी. वर्तमानातील प्रत्येक क्षण क्षणात भूतकाळात जातो. म्हणून तो आपला म्हणू नये. तसेच आयुष्य आपल्यावर मरण येत असते. नंतर तीच योनीत जन्म अटळच असतो. स्वान शुकराधिक नीच याती. भोगणे घडे व्युत्पत्ती. येथे काही उत्तम गती पाविजेत नाही. कुत्रा व डुकरांसारखी शरीरे मिळून त्या नीच योनीतील सर्व दुःखे भोगावीच लागतात. त्या योनीत मोक्ष मिळावा अशी ईश्वरांची योजनाच नाही. मागा गर्भवासी आटाटी. भोगिता जालासी हे हिमपुटी. तेथून या थोरा कष्टी सुटिलासी जैवे. यापूर्वी अनंत जन्मात गर्भवासाची अपार दुःखे भोगून तू थकला आहेस. अचानक पाप पुण्य समान झाल्याने तुझ्यातून तुझी सुटका होऊन वेळ आता आली आहे. दुःख भोगिले आपुल्या जीवे. तेथे कैचे होती सर्वे. तैसेची पुढे एकले जावे लागेल बापा. त्या सर्व जन्मात तू जे जे दुःख भोगलेस ते आता त्यांना तू आपली मानतोस. ते सर्व कोठे होते ते तुला तेव्हा उपयोगी पडेल काय. याही जन्मातून त्यांच्या वाचून तसेच पुढे जन्मात जावे लागेल. कैची माता कैचा पिता. कैची बहीण कैचा भ्राता. कैची सुहृदय कैची वनिता. पुत्र कड त्रादिक. आई वडील बहीण नवरा मित्र पत्नी मुलगे नातलग इत्यादी तथाकथित नाती निरर्थक असतात. हे तू जाण मावेची. आवघी सोयरी सुखाची. हे तुझ्या सुखा दुःखांची सांगाती नव्हते. मायेच्या मोहिनीमुळे त्यांच्यावर आपलेपणा निर्माण होतो. त्यांना तुझ्याकडून फक्त सुख हवे असते. तुझ्या सुखदुःखाच्या प्रवासात त्यांची साथ मिळणार नाही. कैचा प्रपंच कैचे कूड. कासया होतीसी व्याकुड. धन कण लक्ष्मी सकळ जाई जने. प्रपंच कूड इत्यादिकात रमण्यात अर्थ नाही. त्यांचेसाठी व्याकुळ होऊ नको. गोधनादी धन धान्य व संपत्ती इत्यादी सर्व सोडून जाणे तुला भाग पडेल. कैचे घर कैचा संसार. कासया करीसशी जोजार. जन्मवरी वाहून भार. सेखी सांडून जाशी. माझे घर माझा प्रपंच या भ्रमात राहून स्वतःचा छळ करून घेऊ नकोस. आयुष्यभर ही ओझी वाहून नेऊ शेवटी एकटाच मृत्यूपंथाने निघून जाशील. कैचे तारुण्य कैचे वैभव. कैचे सोहळे हाव भाव. हे सकळही जाण माव माया. तारुण्य वैभव उत्सव समारंभ ऐट या सर्वांनी काय होणार. काय हे सर्व आशास्व क्षणभर सुख देणारे व म्हणून मिथ्या किंवा माईक आहेत. ह्यातच आयुष्य घालून शाश्वत सुख रूप मोक्ष मिळत नाही. हेच क्षणी मरून जाशी तरी रघुनाथी अंतरलासी. माझे माझे म्हणतोसी म्हणून या. आता या क्षणीच जर मरण आले तर माझे माझे या छंदात आयुष्य गेल्याने सुखरूप श्रीरामाची भेट होण्याचा योग होऊन जाईल. तुवा भोगिल्या पुनरावृत्ती. ऐसी माय बापे कीर्ती. श्री कन्या पुत्र होती लक्षान लक्ष. आता तू
तू आतापर्यंत लक्षावधी वेळा जन्माला येऊन मरण पावलास. त्या प्रत्येक जन्मात आई वडील कन्या मुलगे पत्नी तेवढीच झाली. कर्मयोगे सकळ मिळाली. एके स्थळ जन्मास आली. ते तुवा आपुली मानिली. तैसे ते पडत मूर्खा. तुझ्या पूर्वकर्मानुसार ती सर्व तुझ्या वाट्याला आली. कन्यापुत्र तुझ्या घरात जन्मली. अरे पडत मूर्खा, तू त्यांना कोणत्या अंधाराने आपली मानलेस? तुझे तुझ नव्हे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार? आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बडे. तुझ्या शरीरावरच तुझी सत्ता नसताना इतरांची शरीरे तुझी कशी? आता भक्तीच्या बळावर देवालाच माझे म्हण. एका दुर्भरा कारणे नाना नीचांची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा करावी. किती भरले तरी रिकामे होणारे पोट नीच लोकांची सेवा करणे भाग पाडते. त्यांची अनेक प्रकारे अकारण भलावण करावयास लावते. त्यांचा मान राखावयास लावते. जो अन्न देतो उदराशी, शरीर विकावे लागे त्यासी, माझेने घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे. जो चाकरी करून घेऊन पोटा पाण्याची व्यवस्था करतो, त्याच्या स्वाधीन देह करावा लागतो. पण ज्या ईश्वराने जन्म दिला त्याला विसरून कसे चालेल? अहिर्निशी ज्या भगवंता सकळ जीवांची लागली चिंता, मेघ वरुषी जयाची सत्ता, सिंधू मर्यादा धरी. भगवंत सर्व जीवसृष्टीचे रात्रंदिवस नियमन करतो. त्याच्या आज्ञेने पाऊस पडतो व समुद्र मर्यादेत राहतो. भूमी धरिली धराधरे, प्रगट होईल जे दिन करे. ऐसी सृष्टी सत्ता मात्रे चालवी जो का. शेष पृथ्वीला मस्तकावर धरतो, सूर्य वेळेवर उगवतो, इत्यादी प्रकारे भगवंतांचे सर्व सृष्टीवर नियंत्रण असते. एका कृपाळू देवादी देव, नेवने नेनवे जयाचे लाघव, जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे. देवाने अत्यंत कृपाळूपणे सृष्टी सांभाळण्याची योजना केली असून त्याचे ते कौशल्य अनाकलनीय आहे. त्याच्या कृपेमुळेच सर्व जीवांचे नियोजन होते. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सांडून धरिती विषय काम, ते प्राणी दुरात्मे अदम्य केले पावती. असा सर्वांच्या हृदयात राहणारा सुखरूप श्री राम सोडून जे विषय सुखाची इच्छा करतात, ते पापी पामर त्यांच्या कर्मांची फळे भोगण्यासाठी जन्म मरणात सापडतात. रामेविन जे आस, तितुकी जाणीव नैराश, माझे माझे सावकाश सीनची उरे. एका राम वाचून ज्याची इच्छा करावी ते सर्व नाशिवंत, क्षणिक व अशाश्वत असते. त्यावर आसक्ती निर्माण झाली असता संयोग, वियोग व अनुकूल प्रतिकूल यामुळे होणारे छळ तेवढे सतत वाट्याला येतात. जयास वाटे शीन व्हावा, तेने विजय चिंतित जावा. विजय न मिळता जीवा तगबग सुटे. ज्याला असे छळ करून घ्यावयाचे असतील त्याने विषयांच्या चिंतनात अवश्य राहावे. अपेक्षित विषय मिळाला नाही तर जीवाची तगमग होते. सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्याची कैचे समाधान लोलंगतासी. आनंद रूप राम सोडून जो अस्थिर विषयांच्या चिंतनात राहतो, त्या विषय आसक्ताला समाधान मिळणे शक्य नाही. जयास वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे. स्वजन सकळही त्यागावे, दुःख मूळ जे. ज्याला अखंड सुखाची इच्छा आहे त्याने सुखरूप
रामाची भक्ती करावी. नाना प्रकारची दुःखे देणाऱ्या गणगोत व कुटुंबियांवरील आसक्ती सोडावी. जेथे वासना झोंबून पडे तेनेची अपाये दुःख जडे. म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी. जो स्वतःला किंवा व्यक्तीला वासना घट्ट धरून ठेवते तेव्हाच वस्तू किंवा व्यक्ती दुःखाला कारण होते. म्हणून ज्या विषयांची वासना मोडून काढणाराच सुखी होतो. विषय जनिती जे जे सुख जेथेची होते परम दुःख. पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. विषयांमुळे मिळणारे तथाकथित सुख परिणामी दुःखात रूपांतरित होते. विषय मिळविण्यासाठी कष्ट भोगकाली क्षणिक सुख व नंतर ते मिळविण्याचे पुन्हा कष्ट हे चक्र अखंड चालू राहते. विषय क्षणिक सुख निर्माण करतात. निद्रा सुख देते. आत्मा सुखरूप आहे. गड गिडता सुख वाटो ओढून घेता घसा फाटे. का ते बापुटे मृग आपटे चारा घेऊन पडिता. गळाच्या दोरीला लावलेले आमिष खाताना सुख होते पण तेथे असलेले गळाचे टोक तोंडात जाऊन त्या दोरीला झटका बसताच मासा गळा फाडून मरतो. अत्यंत आवडणारे हिरवे गवत तोंडात धरून पडताना हरिण पारध्याच्या जाळ्यात धडपडून पडते. तैसी विषय सुखाची गोडी गोड वाटे परी कुडी. म्हणून या आवडी रघुनाथी धरावी. त्याप्रमाणे विषय सुख गोड वाटते पण परिणामी ते खोटे किंवा दुःखदायक आहे. म्हणून श्रीरामाच्या भक्तीची आवड धरावी. एकोणी बोले भाविक कैसेची घडेजी सार्थक. सांगा स्वामी एम लोक चुके जेने. ऐसे बोलून मनापासून पटलेला श्रोता विचारतो जीवाचे सार्थक कसे करावे. हे श्री गुरु यमलोक चुकविणारे ते तत्व कृपया समजावून सांगा. देवासी वास्तव्य कोठे तो मज कैसेनी भेटे. दुःख मूड संसार तुटे कोणे परी स्वामी. सुखरूप श्रीराम कोठे असतो त्याचे दर्शन मला कसे होईल. सर्व दुःखांना कारण असलेल्या या संसार बंधनातून मी कसे सुटावे. धडपुटी भगवंत प्राप्ती होऊन चुके अधोगती. ऐसा उपाय कृपामूर्ती मज दिनास करावा. अधोगती चुकवण्यासाठी अनिवार्य असलेले यथार्थ भगवंत दर्शन कसे होईल. हे कृपारूप असलेल्या श्री गुरु दीन झालेल्या मला त्याचा उपाय लवकर समजावून सांगा. वक्ता म्हणे हो एक भाव भगवत भजन करावे तेने होईल स्वभावे समाधान. तेव्हा श्री गुरु म्हणाले की अनन्य गती होऊन देवाचे भजन करावे त्याने सहजच समाधान होईल. कैसे करावे भगवत भजन कोठे ठेवावे हे मन. भगवत भजनाचे लक्षण मज निरूपवावे. यावर श्रोता पुन्हा विचारतो हे भजन करण्यासाठी संपूर्ण रीत समजावून सांगाल का. अंतकरणात वृत्ती कोठे स्थिर करावी. त्या भगवत भजनाचे संपूर्ण शास्त्र मला स्पष्ट करून सांगा. ऐसे म्हणवंदने बोले धरिले सदृष्ट पाऊले. कंठ सद्गदी गडाले अश्रुपात दुःखे. अनुपाताने खिन्न झालेल्या चेहऱ्याने त्या श्रोत्यांचे श्री गुरूंचे पाय घट्ट धरले. त्याचा कंठ धरून येऊन त्याचे आयुष्य व्यर्थ गेल्याच्या दुःखाने त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या. देखून शिष्याची अनन्यता भावे ओढला सद्गुरु दाता. स्वानंद तुंबडेल आता पुढले स्वमासी. असा अनन्य भावाने शरण आलेला शिष्य पाहून दातृत्व हा स्वभावच असलेले श्री गुरु त्याच्या स्वभावामुळे प्रसन्न झाले. आता पुढील समासात भक्ती सुखाला अपार भक्ती येईल. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे
वैराग्य निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम समर्थ.